लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व कर्नाटक राज्य परिवहन विभागाची अशा 2 बस फोडल्या असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत निलंगा आगाराचे आगार व्यवस्थापक बिडवे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता निलंगा किल्लारी मार्गावर दगड मारून एका बसच्या समोरील काच फोडली, तर कर्नाटक राज्य परिवहन विभागाची अशा 2 बसचे नुकसान झाले असल्याची माहिती आगार प्रमुख बिडवे यांनी दिली। याबाबत निलंगा पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। सदरील अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे। कर्नाटकातील भालकी व महाराष्ट्रातील लातूर डेपोच्या 2 बस आहेत। आज दुपारी 4 वाजता अज्ञात 4 ते 5 जणांनी बसला दगड मारून समोरील काचा फोडल्या। या घटनेने शासनाचे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली।